नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 1 ऑगस्ट 2024. तर आपला आजचा हवामान अंदाज. तर आज दुपारनंतर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पावसाला सुरुवात झालेली दिसून येईल. आपल्याला पाऊस सुरू होईल आणि तो पाऊस मेघगर्जनेसह 10 मिलीमीटरपासून ते 40 मिलीमीटरपर्यंत पडण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदर जर परिस्थिती पाहिली तर पेंडवणीपासून वाहनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण वाहनी पाऊस पडण्यासाठी 50 ते 60 मिली पाऊस आवश्यक असं, पण सध्या जी परिस्थिती आहे तर सतत शेत जे आहेत आपले ओलेत, पण त्याच्यामुळे पाणी वावल्यास काही उशीर लागणार नाही. तर आपला पुढील हवामान अंदाज ह्या जिल्ह्यासाठी म्हणजेच तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे दुपारच्या नंतर. त्यामध्ये पाथरी, सेलू, मानवत, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, परभणी या तालुक्यामध्ये 12 म्हणजे 1-1.5च्या नंतर पुन्हा पाऊस सुरुवात झालेली दिसून येईल मेघगर्जनेसह. तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे यामध्ये दुपारच्या नंतर. माजलगाव, परळी, बीड तालुका, आष्टी, गेवराई, तसेच धारूर, अंबाजोगाई. तर जास्त पाऊस हा अंबाजोगाई आणि परळी आणि माजलगाव या तालुक्यामध्ये थोडी जास्त पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा, नागनाथ आणि परत पुन्हा त्याचे हिंगोली जिल्ह्याचे तालुके, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि एकंदर जर परिस्थिती जर पाहिली तर हा पाऊस सर्व दूर नाही, म्हणजेच थोड्या भागामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणजेच आपल्याला ह्या साईडला पाऊस जर गेला तर लगेच पुन्हा 15 मिनिटांनी लगेच अर्ध्या तासाने दुसरा आभाळ निघून ह्या साईडला पाऊस पडेल, म्हणजेच असा पाऊस पडण्याची शक्यता. तर तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा दुपारच्या नंतर मेघगर्जनेसह 10 ते 30 मिलीमीटरपर्यंत, जास्तीत 30 ते 40 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा. तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा दुपारच्या नंतर आणि संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत पाऊस बऱ्याच भागामध्ये, पण 12-1च्या पुढे मात्र पाऊस हा विश्रांती घेईल. आणि दुपारी 12 ते 1 वाजल्यापासून पाऊस ते रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे सारखा सुरू राहणार नाही. पण काही ज्या भागामध्ये पाऊस पडलाच नाही, समजा थोडका भाग असा की जिथं पाऊस पडला नाही तिथे पुन्हा पाऊस सुरू होईल, अशा काही भागामध्ये ते हा पाऊस पडणार नाही. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार. धाराशिवमध्ये सुद्धा चांगले पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हा जरा मराठवाड्यातील अंदाज. आणि तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे पडण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणि नाशिक विभागामध्ये मात्र थोडा पाऊस कमी राहणार आहे आज नाशिक विभागामध्ये. त्यामध्ये धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहील. तर नगर जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा, म्हणजेच हा मध्यम तर काही विजेच्या कडकडासह 15-20 मिनिटं की 1 तासापर्यंतचा पाऊस, म्हणजे जास्तीत जास्त हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मुंबई आणि कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार. तर मुंबई, ठाणे या भागामध्ये आणि पालघर ह्या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊसमान कमी होईल, म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस राहील आज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज. तर हा झाला आपला आजचा अंदाज. आणि आपलं एक सांगायचं शेतकऱ्यांना की फवारणीसाठी फक्त आपल्याला 3-4 तासाची वेळ आहे फवारणीसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचा की फवारणी आपली वाया जाते का कशी, किंवा फवारणी करताच पाऊस येणार आहे शेतकरी बंधूंनो. तर माझं एक स्पष्ट मत आहे की हा सध्या आता मावा पडलेला आहे कापसावर मावा पडलेला असताना एवढी शेतकरी बंधूंनी काही चिंता करायची गरज नाही. जर परिस्थिती कापसाची बिकट झालेली असली तर फवारू शकता. एक माझं वैयक्तिक मत आहे. आपापलं मतांतर व्यक्त करण्याचा अधिकार तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही फवारू नका किंवा फवारा, एक मत मांडायला लागलो माझं मी. तर ह्यामध्ये काय आहे की पुन्हा लगेच फवारणी सुरू असतानाच पाऊस यायला लागला शेतकरी बंधूंनो. आणि कमीत कमी फवारणी झाली तरी लगेच 15 मिनिटं किंवा अर्धा तासाने पाऊस येतो. त्यामध्ये म्हणजे कपाशीला असं एवढं मान पडत नाही. आणि आपण ही जी फवारणी औषधं घेतो की 2000 पासून 4000 पर्यंत आपल्याला ह्या 3 ते 4 तासामध्ये आपण औषधं हे फवारतो. आणि ती पाऊस आल्यानंतर आपली औषधं ही वाया जातात, म्हणजे पाण्यामध्ये जातात. तर त्याच्यामध्ये लाभ जो आहे तो लाभ फक्त 10 ते 20% पर्यंतच होऊ शकतो. जास्तीत जास्त आपण सकाळी जर फवारणी केली तर त्याच्यामध्ये दुपारच्या नंतर समजा 2-3 जर पाऊस पुढे झाला तर त्याला 2-3 तास सूर्यप्रकाश मिळाला तर फक्त तो 10% पण त्याला जर फवारल्यापासून
12 तास जर पाऊस नाही आला आणि 3-4 तासाचं सूर्यप्रकाश चांगलं कडक ऊन जर भेटलं तर त्याला पूर्णपणे मान पडतो, असं माझं एक मत आहे. त्यामुळे फवारणीला अशी कुठली घाई करू नये, असं माझं एक मत आहे. कारण हा मवा आहे आणि मवा हा सूर्यप्रकाशाने उन्हामुळे मवा हा मरतोच आणि मवा इथून पुढे आता वाढत नाही. मवा जर जूनच्या शेवटी जर मवा जर सुरुवात झालेली असती तर मात्र आपल्याला पावसामध्ये म्हणजे फवाराच लागला असता, कारण ते वातावरण जुलैचे वातावरण ढगाळ वातावरण असतं, पण इथून पुढे ढगाळ वातावरण राहणार नाही. त्यामुळे मव्याला पोषक वातावरण नसल्यामुळे एवढी चिंता करायची गरज नाही. आणि आपल्याला जे औषधे 2000 पासून 4 ते 6000 पर्यंतच औषधे ही पाण्यात टाकल्यासारखी आपण ही पाण्यात टाकायची गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही ह्याच्यावर कमेंट करा. तर हा झाला आपला अंदाज. आणि माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे वेळोवेळी आपल्याला आणि व्हिडिओ हा संपूर्ण पाच जा शेतकरी मित्रांनो. मी व्हिडिओ